त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी भेटी द्या, मंत्रालयात बसून राहता कामा नये, थेट लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना ऐकलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून सोडवल्या पाहिजे। तात्काळ सगळे मंत्री लोकांमध्ये जाऊ लागले। का घरात बसून राज्य चालवता येतं? हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही, त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात। हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य परिवारातून आम्ही आलो। ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासबाई, दानेसाहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली। घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, केसेस अंगावर घेतल्या, तेव्हा शिवसेना मोठी झाली। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, सोन्याचे दिवस आणण्यासाठी, आणि ते आम्ही आणतोय। सुरुवात 2.5 वर्षापूर्वी झाली, तोच वेग यापुढे तुम्ही जे आम्हाला मॅन्डेट दिलंय, जे बहुमत दिलंय, त्याच्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढली आहे, आमची जबाबदारी आणखी वाढली आहे। आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्यासाठी केंद्राचं देखील पाठबळ आपल्याला आहे। आज परवाच कुठे मी वाचलं, म्हणजे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब गेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर आपल्या देशासाठी जे काय त्याच्यावर करार केले, आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना एक पुस्तक भेट दिलं। त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, मोदीजी आप महान हो। तर उपमुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरीच्या या सभेकडे आपलं लक्ष असेल। एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत रहा एबीपी माझा। तर सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण पाठबळ आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत। तपासाबाबत धस यांची प्रत्येक मागणी फडणवीसांनी पूर्ण केली आहे। भाजपचंही धस यांना पूर्ण पाठबळ आहे असं बावनकुळे म्हणतायत। धस मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू